Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास फ्रॉम BMS फायनल स्टुडंट. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट्स ऑफ आगततंत्र याचे 3 पार्टमध्ये डिव्हिजन केले होते आणि ते बघितले असेल. आता हे जे नेक्स्ट चॅप्टर आहे ते म्हणजे विषचिकित्सा, त्यालाच आपण मॉडर्नमध्ये मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग असं म्हणतो. आता याच्यामध्ये एक LQ येण्याची शक्यता आहे आणि एक SQ येण्याची शक्यता आहे. तर काळजीपूर्वक ऐका आणि हे फिक्स 15 मार्क तुमचे ग्रहण करून घ्या. तर आता याच्यामध्ये पहिलं सांगितलेले ते म्हणजे SISM की डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग इन अ लिव्हिंग अँड डेड. तर आपण आता डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग इन लिव्हिंग बघूया. तर आता डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग लिव्हिंग हे कशा थ्रू असतात? फल्मिनंट पॉयझनिंग असतात का ॲक्यूट पॉयझनिंग असतात का सब ॲक्यूट पॉयझनिंग असतात किंवा त्याच्यानंतर क्रोनिक पॉयझनिंग असतात. हे असे वेगवेगळे पॉयझनिंग आपल्याला बघायचे. आता हे आपण डायग्नोसिस ऑफ पॉयझन इन लिव्हिंगमध्ये आपण कसं बघतो? तर याच्यामध्ये पहिले येते हिस्ट्री टेकिंग, नंतर येते सिम्पटम्स, नंतर येते क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लास्टला येते लॅबोरेटरी एक्झामिनेशन. तर पहिले त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर हिस्ट्री टेकिंग येते. आता हिस्ट्री आपण कशाची घेऊ शकतो? तर त्याच्यामध्ये हिस्ट्री जर बघितली मित्रांनो तर सडन ऑनसेट ऑफ वॉमिटिंग आणि डायरिया किंवा पेन इन ॲब्डोमेन सांगितलेले. नंतर त्यांनी असं सांगितलेलं की ऑनसेट ऑफ सिम्पटम्स टू मेनी पर्सन्स हू हॅड टेकन फूड टुगेदर. म्हणजे एकाच वेळी खूप जणांनी फूड एकत्र घेतलेलं आहे आणि त्यांचे सिम्पटम्स दाखवत आहेत ते सांगितलेले. नंतर तिसरं म्हणतात की हिस्ट्री ऑफ कन्झप्शन ऑफ पॉयझन किंवा ज्यांनी पॉयझन घेतलेले आहे त्यांची हिस्ट्री घ्यायची. अशा पद्धतीने ही हिस्ट्री ऑफ टेकिंग सांगितलेली आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे सिम्पटम्स. आता सिम्पटम्स कसे असतात मित्रांनो? परसिस्टंट वॉमिटिंग विथ और विदाऊट डायरिया म्हणजे किंवा विदाऊट डिहायड्रेशनसुद्धा. त्यासोबत त्याचं पेन इन ॲब्डोमेन असते किंवा त्याच्यानंतर अल्टर्ड सेन्सोरियम, ड्रोझिनेस किंवा अनकॉन्शियस किंवा कोमामध्ये असते. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सिम्पटम्स असतात. नंतर ब्रेथलेसनेस किंवा चोकिंग सेन्सेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन इन चेस्ट असते. त्यासोबतच त्याच्यामध्ये कन्व्हल्जन्स असतात. त्याच्यानंतर पाल्पिटेशन्स, ॲरिथमियाज, चेस्ट पेन, हायपोथर्मिया आणि पॅरालायसिस अशा पद्धतीने त्यांनी सिम्पटम्स सांगितले. आता त्याच्यामध्ये जे काही असते जनरल एक्झामिनेशन. आता जनरल एक्झामिनेशन आपल्याला हे क्लिनिकल एक्झामिनेशनच्या अंडर बघावं लागतं. क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये जनरल एक्झामिनेशन, CNS एक्झामिनेशन, त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम्स हे सर्व बघावं लागतं. तर त्याच्यामध्ये पहिलं जर बघितलं मित्रांनो तर जनरल एक्झामिनेशन. आता जनरल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला ऑर्डर बघायची. आता ऑर्डर टेस्ट जर समजा आता केरोसिन लाईक जर समजा टेस्ट असेल तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनोफॉस्फेरस असेल. तर फिशी लाईक जर समजा टेस्ट असेल तर त्याच्यामध्ये झिंक फॉस्फेट असेल. आता त्याच्यानंतर टेस्टमध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये स्वीट टेस्ट जर असेल तर ते ॲकोनाईट किंवा कार्बोलिक ॲसिड येतं. त्याच्यानंतर बिटर टेस्ट जर असेल तर त्याच्यामध्ये धतुरा आणि स्ट्रिकनिंग फाउंड होते. त्याच्यानंतर सौर टेस्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड फाउंड होते. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेली की टेम्परेचर. आता ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर हायपोथर्मिया जर असेल तर त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि कार्बन मोनॉक्साईड असेल. आता अल्कोहोल जर बघितलं तर मुलं फार खुश होतात बघा मित्रांनो. का खुश होतात ते त्यांनाच माहिती आहेत, आहे की नाही? तर आपण समोर जर बघितलं तर ऑक्युलर चेंजेस येतात. आता ऑक्युलर चेंजेसमध्ये म्हणजे डोळ्यांचे समजा आता डिप्लोपिया, हे डिप्लोपियामध्ये जर बघितलं तर ओपियम किंवा कॅनॅबिस येते. ब्लड व्हिजन जर असेल तर त्याच्यामध्ये मोस्टली अल्कोहोल किंवा धतुरा येते, आहे की नाही? हे अनुभवच केला असेल, ज्यांनी अल्कोहोल सेवन करतात त्यांनी अनुभवच केला असेल ब्लड व्हिजन. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ओरल मॅनिफेस्टेशन. आता ओरल मॅनिफेस्टेशनमध्ये जर बघितलं तर सलायवेशन जर असेल तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनोफॉस्फेट, अल्कोहोल, ॲकोनाईट येते. आता ड्रायनेस ऑफ माउथ जर असेल तर त्याच्यामध्ये मोस्टली धतुरा आणि इपिड्रिपिनस. त्याच्यानंतर स्टोमॅटिटिस जर बघितलं तर त्याच्यामध्ये सायनाइड आणि कॅलोट्रोपेस येते. त्याच्यानंतर ग्लॉसिटिटिस बघितलं तर त्याच्यामध्ये सायनाइड येते. आता सायनाइडवरून मला एक केस आठवलं की साऊदर्न इंडियामध्ये एक बाई असते आणि ती काय करत असते मित्रांनो, ज्यांनी समजा गोल्ड जास्त प्रमाणामध्ये दागिने परिधान केलेले असेल स्त्रीनं तर ते घेऊन जाते. माय तुम्ही खूप छान आहे, तर तुमची ग्रहबाधा जर काढायचं असेल तर काढू आपण. मग ती एका खोलीत नेते आणि तिथं मग ती प्रसादाच्या माध्यमातून सायनाइड टाकते आणि मग नंतर मृत्यू होऊन जाते. आणि मग मृत्यू झाल्यानंतर मग ती हे होते. अशा त्याच्यामुळं सतर्क रहिये, सावधान रहिये, सावधान इंडिया असं त्यांनी सांगितलेलं. तर आपण वळूया आपल्या याच्याकडे. तर सेंट्रल नर्वस सिस्टम. आता सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये कन्व्हल्जन्स येतात. आता कन्व्हल्जन्स हे कशामधून येतात? तर ओपियम झाले, अल्कोहोल झालं किंवा कॅलोट्रोपेसने येतात. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट जर ट्रिमर्स जर बघितलं तर ते अल्कोहोल किंवा मर्क्युने येतात. तर त्यासोबतच न्यूरोपॅथी जर समजा असेल तर त्याच्यामध्ये लीड, ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग असते. त्याच्यानंतर त्यासोबतच पॅरालायसिस जर असेल तर आर्सेनिक किंवा लीड पॉयझनिंगमध्ये येतात. हेडॅक जर होत असेल तर त्याच्यामध्ये अल्कोहोल, टोबॅको, बोलोजुबा केसरी. आता बोलोजुबा केसरी हे तुम्हाला माहीतच आहे की नाही, अजय देवगण. तर त्याच्यानंतर गेट जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये रोलिंग गेट सांगितलेले. तर रोलिंग गेट जर असेल तर त्याच्यामध्ये अल्कोहोल किंवा बार्बिच्युरेट्स येतात.
आणि स्टिप गेट जर असेल तर त्याच्यामध्ये रिझर्पाइन येतात. त्याच्यानंतर डेलिरियम जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये धतुरा प्रामुख्याने आढळतं. नंतर येते कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. आता कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये आपल्याला माहिती आहे पल्स रेट असेल तर त्याच्यामध्ये ब्रॅडिकार्डिया टॅकिकार्डिया बघायचं, ब्लड प्रेशर असेल तर हायपोटेन्शन किंवा हायपरटेन्शन बघायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲरिथमिया आहे का, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आहे का, हे सर्व याच्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये. नंतरची नेक्स्ट सिस्टम येते म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम. आता रेस्पिरेटरी सिस्टम जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये पल्मोनरी इडेमा, कफ किंवा डिस्पनिया किंवा ब्रॉन्कायटिस किंवा इम्पेसमा येतात. आता याच्यानंतरचं समोरचं पाठ आपण आता त्यासमोर येते ते म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टम. आता याच्यामध्ये वॉमिटिंग, डायरिया, कॉन्स्टिपेशन्स, गॅस्ट्रोइंटेरिटिस, त्याच्यानंतर मलेना आणि ॲबडॉमिनल पेन. आता हे जे गॅस्ट्रोइंटेरिटिस आहे त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन ऑफ स्टमक असते ड्यू टू व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया. त्याच्यानंतर मलेना जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये स्टूलमध्ये ब्लॅक ब्लड फाउंड होते. तर अशा पद्धतीने मलेना सांगितलं. नंतर ॲबडॉमिनल पेन आणि नंतर नेक्स्ट सिस्टम येते ते म्हणजे जेनेटो युरिनरी सिस्टम. आता याच्यामध्ये जर बघितलं तर कलर ऑफ युरिन, अल्ब्युमिनुरिया, ग्लायकोसुरिया, हेमॅटोयुरिया, पॉलियुरिया, डायसुरिया. आता याच्यामध्ये अल्ब्युमिनुरिया जर बघितलं तर त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ अल्ब्युमिन युरिनमध्ये होते. इट इज अ प्रोटीन आहे, ते ब्लडमध्ये असते आणि ते युरिनमध्ये फाउंड होते. ग्लायकोसुरिया याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ अ शुगर दॅट इज ग्लुकोज. त्याच्यानंतर हेमॅटोयुरियामध्ये प्रेझेन्स ऑफ अ ब्लड इन युरिन. त्याच्यानंतर पॉलियुरिया म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये युरिन होणे. त्याच्यानंतर डायसुरिया याच्यामध्ये युरिन करता वेळेस पेन होणे. आता हेच जर तुम्ही ऋतिक रोशनच्या आवाजामध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यांना असं म्हणलं असतं, मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल करे माँ, कलर ऑफ युरिन, अल्ब्युमिनुरिया, ग्लायकोसुरिया, हेमॅटोयुरिया, पॉलियुरिया, डायसुरिया, अशा पद्धतीने. तर याच्यानंतर नेक्स्ट सिस्टम येते ते म्हणजे मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. आता मस्क्युलोस्केलेटल सिस्टम याच्या नावातच उत्तर आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये जर सिम्टम्स जर बघितले तर मायोपॅथिया, मायल्जिया, फॅस्क्युलेशन, स्मूथ मसल डिप्रेशन. आता मायोपॅथीमध्ये जर बघितलं मित्रांनो इट इज अ मसल पेन. आता जी मसल समजा स्केलेटल बोनला जर समजा आहे त्याच्यामधला मसल फायबर पर्टिक्युलरली हे डिफेक्ट असते. त्याच्यानंतर मायल्जिया म्हणजे पेन इन मसल. त्याच्यानंतर फॅसिक्युलेशन आणि स्मूथ मसल डिप्रेशन सांगितलेलं. नंतरची नेक्स्ट सिस्टम येते ते म्हणजे ब्लड मॅनिफेस्टेशन. आता हे ब्लड मॅनिफेस्टेशन जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये ॲनिमिया, थ्रोम्बोसायटोपेनिया, ल्युकोसायटोसिस, पॉलिसायटोपेनिया, पॉलिसायथेमिया, बोन मॅरो डिप्रेशन, हेमोलायसिस. आता हे वेगवेगळे डिफेक्ट्स आहेत. RBC, WBC, प्लेटलेट्स यांचे काउंट्स हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे इयर मॅनिफेस्टेशन. आता इयरचे जे सिम्टम्स आहेत इयर रिलेटेड ते बघूया. तर त्याच्यामध्ये रॅनोरिया आहे पहिलं म्हणजे रनिंग नोज. त्याच्यामध्ये डिपनेस म्हणजे बाधिरे. आता बाधिरे म्हणलं तर आपल्या गावाकडं जे माहीत असते की एखाद्याला समजा ऐकलं नाही तर त्याला म्हणते ए बधीर इकडे बघ. तर तशा पद्धतीने ते डिफनेस सांगण्याचा प्रयत्न केलेला. नंतर वर्टिगो याच्यामध्ये स्पिनिंग ऑफ सॉन्ग म्हणजे किंवा स्पिनिंग ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट असू शकते. त्याच्यानंतर टिनिटस याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे एखादी समजा रिंगिंग साऊंड ऐकू येते किंवा ते एज रिलेटेड डिसऑर्डर असू शकते. त्याच्यानंतर ऑदर्समध्ये सांगितलेले पॉयझन कॉझिंग फिवर आणि एक्सक्रेशन ऑफ पॉयझन असं सांगितलेलं. नंतर लास्टला येते ते म्हणजे लॅबोरेटरी एक्झामिनेशन आणि याच्यामध्ये आपल्याला पॉयझन कशामुळे झालेलं आहे ते बघण्यासाठी टू डिटरमाइन द पॉयझन अँड अदर टॉक्झिक एजंट्स इन ब्लड किंवा युरिनमध्ये. आता ते कशाने बघू शकतो आपण CBC, LFT, KFT. आता CBC बघितलं अ कम्प्लीट ब्लड काउंट, LFT लिव्हर फंक्शन टेस्ट, KFT किडनी फंक्शन टेस्ट आणि ABG एक्सेट्रा ही आर्टेरियल ब्लड गॅस एक्सेट्रा. याच्यामध्ये हे जे ABG आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची लेवल बघतात आणि pH बघतात ही म्हणजे ते ब्लड सॅम्पल घेऊन. अशा पद्धतीने हे सर्व आपण एक्झामिनेशन बघितली लिव्हिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर जे समोर आहे ते म्हणजे डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग इन डेड. म्हणजे आता आपल्याला डायग्नोसिस करायची डेड पीपलमध्ये. आता त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग डेडमध्ये आपण दोन प्रकारे करू शकतो. एक म्हणजे ऑटोप्सी फाइंडिंग्स आणि दुसरी म्हणजे लॅबोरेटरी एक्झामिनेशन. तर आता त्याच्यामधली पहिलं जे आहे ते म्हणजे ऑटोप्सी फाइंडिंग्स. आता या ऑटोप्सी फाइंडिंग्समध्ये जर बघितलं मित्रांनो तर प्रेझेन्स ऑफ सॉइलिंग ऑफ क्लॉथ्स येते. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ इंजुरीज येते किंवा प्रेझेन्स ऑफ बॉटल किंवा लेबल इन पॉकेट्स फाउंड होते समजा मृत्यू झालेलं ज्यांनी समजा पॉयझन घेतलेले त्याच्यामध्ये किंवा सुसाईड नोट्स किंवा त्याच्यानंतर त्यासोबतच विट्रियल एज येते.
त्याच्यानंतर त्यासोबतच स्मेल फ्रॉम बॉडी येते. त्याच्यानंतर रायगर मॉर्टिस ते आपण बघणारच आहोत समोर थॅनॅटॉलॉजीमध्ये. त्याच्यानंतर आता रायगर मॉर्टिस एकतर अर्ली असू शकते किंवा लेट असू शकते, त्याचे ते हे बघू शकतो भेद. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी बघू शकतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं आणि काही काही पॉयझन असे असतात की ते रेजिस्ट करतात डिकॉम्पोजिशन्सला, म्हणजे ते डिकॉम्पोजिशन होऊ देत नाही. अशा पद्धतीने आपण हे म्हणजे ऑटोप्सी फाइंडिंग्स आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे इंटरनल एक्झामिनेशन. आता इंटरनल एक्झामिनेशन आपण कसं ऑटोप्सी फाइंडिंग करणार, तर समजा आता क्रॅनियल कॅव्हिटी, समजा क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये आपण काय बघणार, किंवा प्रेझन्स ऑफ ऑर्डर बघणार, किंवा हेमोरेज बघणार, किंवा त्यासोबतच सेरेब्रल इडेमा बघणार. तर अशा पद्धतीने आपण क्रॅनियलचं याच्यामध्ये बघ. आता तुम्ही एक मूवी बघितली असेल ती म्हणजे गजनी. आता गजनीमध्ये ते कल्पनाला जसं ते विलन मारते, मग त्याच्यामध्ये ते मोस्टली क्रॅनियल कॅव्हिटीलाच मारते ना, तर त्याच्यामध्ये स्कललाच मारतं आहे की नाही. तर तशा पद्धतीने ते हेमरेज बघू शकतो. त्याच्यानंतर सेकंड त्याच्यामध्ये सांगितलेले ते म्हणजे चेस्ट कॅव्हिटी. आता चेस्ट कॅव्हिटीमध्ये आपण काय काय बघणार, स्टेट ऑफ हार्ट किंवा लंग्स त्याच्यामध्ये कसे येतं. त्याच्यानंतर प्रेझन्स ऑफ प्ल्युरल इफ्युजन आहे का, किंवा पेरिकार्डियल इफ्युजन आहे का. तर तशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बघणार. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेमरेजसुद्धा बघू शकतो आहे की नाही. म्हणजे प्रेझन्स ऑफ म्हणजे याच्यामध्ये सांगितलं तर चेस्ट कॅव्हिटीमध्ये हेमोरेज पण येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी कॅव्हिटी सांगितलेली ते म्हणजे ॲबडोमिनल कॅव्हिटी. आता ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये मोस्टली जे आपण पॉयझन घेतलेले आहेत त्यांचे व्हेरियस टाईप्स ऑफ कलर्स फाउंड होतात गॅस्ट्रोएंटरिटिसमध्ये. त्याच्यानंतर स्टमक कंटेंट गॅस्ट्रिक कंटेंट्स ऑफ व्हेरियस कलर्स सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर म्युकोझा लेयर्स मे परफॉर्म इरोजन्स किंवा अल्सर किंवा परफोरेशन येऊ शकते. अशा पद्धतीने त्यांनी ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये सांगितलेलं. नंतर इथे लास्टला ते म्हणजे एक्झामिनेशन. आता एक्झामिनेशन कशाची करायची, स्टेट ऑफ लिव्हर, किडनी, ब्लॅडर, त्याच्यानंतर स्प्लीन, त्यासोबतच ओरल, लिप, त्याच्यानंतर ओसोफेगस आणि पँक्रियास. अशा पद्धतीने व्हेरियस आपल्याला स्टेट बघायचे. हे झाले आपल्याला ऑटोप्सी फाइंडिंग्स. आता याच्यानंतर आपण लॅबोरेटरी एक्झामिनेशन. तर समोर येते डायग्नोसिस ऑफ पॉयझन इन डेडमध्ये आपल्याला सेकंड पार्ट बघायचे म्हणजे लॅबोरेटरी एक्झामिनेशन. आता या लॅबोरेटरी एक्झामिनेशनमध्ये मित्रांनो आपण काय काय बघतात, कन्सिस्ट ऑफ अनालिसिस ऑफ व्हिसेरा, बॉडी फ्लुइड्स आणि ब्लड फॉर पॉयझन्स. याच्यामध्ये आपल्याला बॉडी फ्लुइड्स, ब्लडच जे पॉयझनच्यामुळे झालेले आणि आपल्याला व्हिसेरा याच्यामध्ये आपलं प्रामुख्याने बघायचे. आता याच्यामध्ये दोन पद्धती आहेत, म्हणजे दोन मेथड्स आहेत. एक म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि एक म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. तर आता प्रथम आहे ते म्हणजे क्वालिटेटिव्ह ॲसेस. आता या क्वालिटेटिव्ह ॲसेसमध्ये आपल्याला टाईप ऑफ पॉयझन हे माहीत असते, म्हणजे टाईप ऑफ पॉयझन आपल्याला माहीत असते. आता याच्यामध्ये जर समजा बघायचं असेल तर थिन लेअर ऑफ क्रोमॅटोग्राफी हे मोस्टली कॉमन मेथड आहे आणि तेच आपण ते म्हणजे जास्त कॉस्टली नसते आणि ते स्वस्तामध्ये असते आणि त्याच्यामुळं ते आपल्याला मिळतं. आता याच्यामध्ये काय असते की याच्यामध्ये म्हणजे जे सबस्टन्स आहेत त्यांना सेपरेट करण्यासाठी ते पॉयझन्स, समजा आता फॉरेन्सिक आणि टॉक्झिकोलॉजीमध्ये खास करून याचा उपयोग होतो. अशा पद्धतीने थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता या क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपल्याला टाईप ऑफ पॉयझन आणि त्याच्यासोबत क्वालिटेशन म्हणजे क्वांटिटेशन हे पण माहीत असतं आपल्याला. म्हणजे त्यांचं पॉयझनचं स्त्रोत म्हणजे ज्यापासून आपल्याला पॉयझन झालेले ते माहीत असते आणि त्याच्यानंतर क्वांटिटेशन पण माहिती असते. त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये गॅस क्रोमॅटोग्राफी, लिक्विड क्रोमॅटोग्राफी हे विविध संकल्पना येतात. आता त्याच्यामध्ये जर समजा गॅस क्रोमॅटोग्राफी जर बघितलं तर वेगवेगळेच पॉयझन्सचे समजा गॅस मॉलिक्युल्स त्यांचे सेपरेट करण्यासाठी, त्यांच्यामध्ये डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला फॉरेन्सिक आणि टॉक्झिकोलॉजीमध्ये खास करून उपयोग होतो. त्याच्यानंतर तशीच सेम हाय परफॉर्म्ड लिक्विड क्रोमॅटोग्राफी मोस्टली यूज होते. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितल्यानंतर मास स्पेक्ट्रोमेट्री. आता या मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये अँटीजन्स, प्रोटीन्स वेगवेगळे फाउंड्स होतात, म्हणजे ते पॉयझन्स कोणत्यापासून डिटेक्ट ते करून नंतर त्यांचा फॉर्म आपल्याला बघण्यास मिळतो. अशा पद्धतीने मास स्पेक्ट्रोमेट्री. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे रेडिओ इम्युनो ॲसे. आता रेडिओ इम्युनो ॲसे ही एक हायली सेन्सिटिव्ह मेथड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रेडिओ आयसोटोप्सचा उपयोग करून पॉयझन्स डिटेक्ट करतो त्यांच्या अँटीबॉडीजनं आणि नंतर त्यांचे मग ते पॉयझन कशा पद्धतीने आहे
ते त्याच्यामध्ये बघता येतात. अशा पद्धतीने ते रेडिओ इम्युनोअसेस सांगितले. नंतर ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्री हे याच्यामध्ये खास करून मेटॅलिक पॉयझन्स ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. जसे की आर्सेनिक आहे, लीड आहे, मर्क्युरी आहे, हे यांचं म्हणजे मेटॅलिक पॉयझन आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी या ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्रीचा उपयोग होतो. त्याच्यानंतर लास्ट आहे ते म्हणजे न्यूट्रॉन ॲक्टिवेशन अनालिसिस. आता याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रॉन ऑन द बेसिस ऑफ पॉयझन्स त्यांच्यावर अप्लाय करून आपल्याला ते डिटेक्ट करता येतं. अशा पद्धतीने हे सर्व डायग्नोसिस इन पॉयझन इन लिव्हिंग अँड डेट्स आपण पाहिले. आता याच्यानंतर तुम्ही काय करायचं मित्रांनो, हे जसं तसं मी नोट्समध्ये दिलेले तर ते तुम्ही वाचायचं. नंतर जे तुम्ही बुक रेफर करता ते रेफर करायचं आणि बस याच्यामध्ये एवढंच आहे. आणि याच्यानंतरचं जे नेक्स्ट व्हिडिओ ते म्हणजे 20 सामान्य चिकित्सा म्हणजे 20 उपक्रम जे 24 आपल्याला सांगितलेले ते बघूया. आता इथपर्यंत व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या मित्रांना पाठवा. हे व्हिडिओ अशा विद्यार्थ्याकरिता आहे ज्यांनी आतापासून जरी अभ्यासाला चालू केलं तरी त्यांचा आपण अभ्यास कव्हर अप करून घेऊ. तर थँक्यू व्हेरी मच.